महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। पिंपरी साकेरी गावामध्ये एका भावासमोर त्याचा सख्खा भाऊ पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। 22 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता ही घटना घडली असून दीपक सुरेश खाडे असं या दुर्दैवी युवकाचं नाव आहे। या घटनेची माहिती पाटणचे सरपंच लक्ष्मण मावळे यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला कळवली। दीपक खाडे या 18 वर्षीय युवकाचा शोध घेण्यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय सागर पवार यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू केले, पण दीपक मिळून आला नाही। त्यानंतर NDRF ला बोलावण्यात आले। तहसीलदार सारंगसर यांनी ही घटनास्थळी टीम पाठवून शोध कार्य सुरू ठेवले, पण शोध कार्यात मुसळधार पावसामुळे शोध मोहीम मध्ये अडथळे येत होते। आंबेगाव तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे धनंजय कोकडे तसेच PSI महेश पवार यांनीही 8 जणांच्या टीमसह संपूर्ण धरण क्षेत्रात जाऊन सर्चिंग ऑपरेशन केले। बॉडी खडकात किंवा दगडात अडकून असल्याने त्यामध्येही त्यांना काही आढळून आले नाही। शेवटी 9 दिवसांनंतर दिगत तालुका आंबेगाव येथील धरणाच्या कडेला गाळात दीपक खाडेंचा मृतदेह गावकऱ्यांना आढळला। अखेर 22 जुलैला वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह 30 जुलै 9 दिवसांनंतर सापडला। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।